सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा तुका म्हणे महापातकी पतित तुका म्हणे महापातकी पतित ऐशियांचे हित हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा कृपाळा दया करुणा करा त्यांचा अनुग्रह लाभलो पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भगवत कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीर्थराज देहू हि भूमी पवित्र तिथे नांदो संत तुकया सुभाद्र स्मरणे तयाच्या घडती पुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री तुकोबाची मस्तकले पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण प्रसंगी आज जो अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाचे कळस थोर कवी थोर समाज प्रबोधक राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उपदेशपर अभंग आपण आज हा घेतलेला आहे सेवारूपी अभंग आपण आज घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल आजच्या या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला उपदेश केलेला आहे की एके गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नव्हे आता कारण आपण एकच नाम घेणार आहोत विठ्ठलाचं कारण 400 वर्षापूर्वी त्याच्याही 400 वर्षापूर्वी संत नामदेवांच्या काळात सुद्धा भरपूर अंधश्रद्धा होत्या अज्ञान होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी निक्षून सांगितलं की आपण एकच विठ्ठल पूजायचा आहे वारकरी संप्रदायाने संतांनी एकेश्वरवादाचा सिद्धांत समाजापुढे ठेवलेला आहे एकच ईश्वर पूजायचा आणि तो कोणता पूजायचा आहे कोणता भजायचा आहे तर विठ्ठल आणि
इतरांचं आता काही कामच नाही. आणि मग विठ्ठलाची पूजा करण्यासाठी, विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी एक मोठा राजमार्ग तयार करून दिलाय. आणि तो तयार करून देत असताना ज्या सूक्ष्म वाटा होत्या, ज्या दुस्तर होत्या, ज्या लुटीच्या होत्या, त्या सगळ्या वाटा त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या, मोडून टाकल्या आहे. आणि आपल्याला राजमार्ग त्यांनी तयार करून दिला असं महाराज इथे सांगतायत. त्याचबरोबर टाळ, मृदुंग, वीणा आणि एवढे चांगले गायक, वादक असा जो एक नाद तयार होतो, असा जो उत्साहवर्धक भजनाचा आनंद मिळतो, या आनंदातून ब्रह्मरस पिल्याचा आनंद मिळतो. आणि मग असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की महापातकी लोक असतील, पापी असतील, अशा पापी लोकांचं सुद्धा हेळा मात्रात ते पापमुक्त होतात. विठ्ठल थोडा परिहार देणं आवश्यक असल्याने आज या कीर्तन रूपी सेवेमध्ये सांस्कृतिक मंडळ चाळीसगाव, गाथा परिवार आणि पातोंडे येथील दत्त भक्त ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तम धाममध्ये कीर्तन व प्रवचन प्रशिक्षणाचा हा उत्साहवर्धक समाज प्रबोधक कार्यक्रम शिबिर इथे होत आहे. आणि इथे अनेक प्रवचनकार, अनेक कीर्तनकार घडवले गेले. आता इथे जेवढे बसलेले, इथे 3 लोक तर कीर्तनकार झालेले आहेत. आणि ते झाले दादांच्या कृपेने. गाथा परिवाराचे अध्यक्ष हरिभक्त परायण उल्हास दादा यांच्या मार्गदर्शनात, यांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनात हे कीर्तनकार तयार होत आहे. मी सुद्धा त्यातलाच एक म्हटलं जाईल. आणि मग आम्हाला ते कीर्तन शिकवलं जातं, कारण काहीच माहित नाही, कीर्तनातलं काहीच माहित नाही. मी एक शिक्षक आहे. मी 5 विषयांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. शिकत असताना या कीर्तनाचा काही कुठे, संत वाङ्मयाचा कुठे काही अभ्यासच आला नाही. आणि यामध्ये पूर्णतः अनभिज्ञ असताना सुद्धा आम्हाला कीर्तन शिकवलं हरिभक्त परायण विजय महाराज भोईरकर यांनी. अगदी आमच्याकडून ते फोटून घेतलं आणि ते शिकवलं. त्याचबरोबर प्रशिक्षण काळामध्ये साथ मिळाली. संदीप घोरपडे आहेत, हरिभक्त परायण पाटील सर आहेत, डॉक्टर सावंत आहेत आणि भगवान दादा आहेत. छोटासा आमचा गायक खेळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे गायनाचार्य दत्तात्रय महाराज आमच्या सुरात सूर मिसळतात. कोळी सर आहेत, सचिन आहे, योगेश सर आहे. विनावादक तर इतकं छान त्यांचं नृत्य मी फेसबुक लाईव्ह केलं. तर मला एका जणाचा फोन आला होता, हे इंदुरीकर महाराज आहेत का त्यांचे भाऊबोडे आहेत म्हटलं, सेम तसे दिसतात. तर एवढं भाग्य आपलं. आणि स्वतः पकवाज वाजवायला मृदुंगाचार्य सर PhD आहे, त्यातले विशारद आहे. नंतर आमची दिदी छानपैकी हार्मोनियम वाजवते. आणि इथे आमची 5 पाटील टीम आलेली आहे. दत्तू अप्पा देशमुख आमचे इथे नेहमी येतात ऐकायला. त्याचबरोबर दुसरे आम्हाला प्रशिक्षक लाभलेले हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज आहेत, अण्णा आहेत. त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका हरिभक्त परायण रत्नाताई आहेत. कैलास पण रोज येतात ऐकायला. तर प्रोत्साहन मिळतंय. महिला वर्ग असतो. तर हे प्रोत्साहन यासाठी मिळतंय, असं होतंय की आतापर्यंत मी पाहिलं, तुम्ही पाहिलं असेल, कीर्तन प्रवचनांमध्ये महाराज आम्ही गेलो तर 45-50च्या वयाचे आणि जास्तीत जास्त बिलकुल म्हातारे होऊन गेलेले लोक, म्हणजे 60-70च्या पुढचे राहतात. 20-25, 30-35च्या वयातले कोणी नाही. पण दादांच्या या उपक्रमातून 20-25 इथले 30 इथले मुलं सुद्धा या कीर्तन प्रशिक्षणासाठी Hare
हे सगळे जण जे आहेत यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि तुकाराम महाराजांनी जे आपल्याला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाकडे वळतो. महाराज म्हणतात, एके गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. या अभंगातून महाराज एक सांगतात की अंधश्रद्धा बाळगू नका, सावध व्हा, सावध व्हा. देवाच्या नावाने धर्मटक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कारण देऊन तुम्हाला लुटताय. तुम्ही सहजगत्या लुटले जाताय, भावनेच्या आहारी जाताय. आणि अशा भावनेच्या आहारी न जाता थोडस डोकं वापरा. ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कैसे झाले भोंदू. कर्म करुणी म्हणते साधू, 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 करुणी म्हणते साधू. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू. सगळे ऐश्वर्याची लयलूट करून राहिले आणि तरी स्वतःला साधू म्हणतात. आणि ऐसे बंधू आज समाजामध्ये खूप माजलेले, खूप गर्दी झालेली आहे. आपण टीव्हीवर पाहतो, पेपरमध्ये बातम्या वाचतो. आणि म्हणून आज या संतांच्या विचाराची, संतांच्या उपदेशाची गरज समाजाला आहे. म्हणून हा कीर्तन रूपी सेवेमध्ये हा अभंग आपण निवडलेला आहे. तुकाराम महाराजांना त्यावेळेसची गरज भासली. कारण आपण जर इतिहासाचा अभ्यास केला, भारताचं जे मध्ययुग आहे याला अंधार युग म्हटलं जातं. कारण सगळा समाज अज्ञानी होता. अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धाळू बनले आणि अंधश्रद्धाळू बनल्यामुळे लुटायला सोपे गेले. चौबाजूने लुटले गेले, राजसत्तेतूनही लुटले गेले, धर्मसत्तेतूनही लुटले गेले. कोणीही वाचवायला नाही. त्राहिमाम असताना हे संत पुढे आले. आपण थोडं अजून 400 वर्ष मागे गेलो. कारण तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी, त्याच्या मागे 400 वर्ष म्हणजे नामदेव महाराजांच्या काळात जर आपण गेलो 13व्या शतकात. कारण विठ्ठल का बजायचा आहे, विठ्ठलाची का भक्ती करायची आहे, का नामस्मरण करायचंय, तर यासाठी आपल्याला नामदेव महाराजांपर्यंत आपल्याला विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. तर संत नामदेव महाराज लहानपणापासून त्यांना कथा कीर्तनाचं वेळ होत. ते त्यांच्या गावातल्या मंदिरात, आजूबाजूच्या ठिकाणी कथा कीर्तनांना जाऊन बसायचे. त्यांच्या इथे परिसर भागवत म्हणून पुजारी होते. ते कथा सांगायचे, पुराणातल्या गोष्टी सांगायचे, त्यांच्या परीने कीर्तन करायचे. आणि छोट्याशा नामदेवाला अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. देव कसा असतो, देव का आहे, तुम्ही पाहिला आहे का, कोणाला देव म्हणायचं, मग या असं मानायचंच कशावरून, नानाविध प्रश्न की ज्या प्रश्नांची उत्तरे त्या परिसर भागवतकडे नसायची. आणि तो चिडून म्हणायचा, शांत बस, तुला शूद्राला काय कळतं यातलं, आणि हे शिकून तू काय करणार आहेस. असं ज्या वेळेस नामदेवांना म्हणायचे त्यावेळेस नामदेव लज्जित व्हायचे, त्यांना वाईट वाटायचं. अरे जसं याला शरीर देवाने दिलंय तसंच मलाही शरीर दिलंय. हा स्वतःला एवढं उच्च समजतो, मला का तुच्छ समजतो. आणि मग मला शूद्र का म्हणतो. कारण एखाद्या व्यक्तीला जर वारंवार जर शूद्र शूद्र किंवा तू, आता आपण आम्ही शिक्षक आहोत, आम्ही पालक मीटिंग मध्ये पालकांना सांगतो की एखादा मुलगा, तुमच्या 2 मुलं असतील किंवा तुमचा मुलगा एकच असेल, शेजारचा मुलगा हुशार असेल, तर तुलना करू नका आणि म्हणू नका हा मठ्ठ आहे, हा काही कामाचा नाही, हा डोरा हाकलायच्या लायकीचा आहे, घडी 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 असं म्हणू नका. त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो. तसं या बाल मनावर, नामदेवांच्या मनावर परिणाम व्हायचा. काय लावून दिलं, उठलं का सुटलं, शूद्र शूद्र शूद्र, अस्वस्थ व्हायचं. आणि इतिहासामध्ये एक सिद्धांत आहे, जेव्हा मनुष्य अस्वस्थ होतो तो
क्रांती करायला वळतो. क्रांती अस्वस्थतेतूनच निर्माण होते आणि मग नामदेव महाराज अस्वस्थ व्हायला लागले. काय केलं पाहिजे? याच्यापासून दूर गेलं पाहिजे. जी व्यक्ती आपली तुच्छ आपल्याला मानते, आपल्याला वाईट म्हणते, संबोधते, त्या व्यक्तीजवळ कोणी जाईल का? तर जावं लागत होतं. आणि म्हणून नामदेवांनी थोडा अभ्यास केला आणि त्यांना अभ्यासांती असं कळलं की आपल्याही अगोदर महाविद्वान असे व्यास होऊन गेले आणि त्या व्यासांनी जे आपलं महाकाव्य आहे, जे जगामध्ये मानलं जातं मोठं महाकाव्य आणि विद्वत्तेचं असं परिपूर्ण असलेलं महाकाव्य महाभारत या व्यासांनी लिहिलं. आणि त्या महाभारतामध्ये व्यासांनी गीता लिहिली. कृष्णाने गीता सांगितली, गीता लिहिली व्यासांनी. अशा व्यासांना ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ऋषी पराशर ऋषीचे चिरंजीव होते, पण मत्स्यगंधेचा मुलगा म्हणून शूद्र मानलं गेलं, निषाद योनी मानली गेली. आणि मग अशा शूद्राने संस्कृत लिहायची नाही, संस्कृत वाचायची नाही, त्यांना त्यांचंच लिहिलेलं वाङ्मय वाचायची परवानगी मिळाली, नाकारली गेली. ते सुद्धा नाराज झाले. अरे काय झालंय? त्यांनी व्यथा व्यक्त केली नारदाकडे. नारद म्हटले काय त्या नादी लागू नका, जाऊ दे तिकडे, तुम्ही भागवत धर्म स्थापना, भगवत ध्वज घ्या आणि लोकांना जागृत करा, ज्ञान द्या तुमच्या पद्धतीने. आणि मग त्या व्यासांनी ज्ञान दिलं, विचार मांडले आणि म्हणून आजही आपण त्या विचार मंचाला व्यासपीठ म्हणतो. आणि असं विचार मंच नामदेवांना सुद्धा सापडलं. स्वतः व्यासांनी शोधून काढलेला धर्म त्यांना सापडला आणि मग ते आनंदाने म्हटले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आणि भागवत धर्म स्वीकारला. की निक्षून सांगितलं. जसं आपण म्हणतो ना, टिळकांनी इंग्रजांच्या कोर्टात सांगितलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. तसं बिलकुल गरजून सांगितलंय मी, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आनंद झाला. आणि मग भागवत धर्म तर सापडला. गीता भागवता करती मग आता नामदेव महाराजांनी पुढचं पाऊल, धर्म तर सापडला आपल्याला भागवत धर्म. मग आता आपण देव कोणता पूजायचा? कारण त्यावेळेस सुद्धा 33 कोटी देव होते. मग आपण एवढे 33 कोटी पूजायचे का? जर एकच पूजायचा असेल तर कोणता पूजावा विचार सुरू केले.
विचार करू. कारण आता जर तुम्ही पाहिलं जगातली स्थिती, जगामध्ये युद्ध सुरू झालंय. अमेरिका, इराण, ज्या ट्रम्पच्या डोक्यात आलं येडं उठलं पळत सुटलं असं म्हणण्याची वेळ आहे. येडं उठलं दिलं युद्ध सुरू करून, त्याच्याच देशाच्या लोकांचा त्याला सपोर्ट नाही मिळाला. आणि आणखी आपल्या देशाला म्हणतो नरक म्हणतो आदेश. काय कमाल, त्याचं फगड. मग असं झालं नाही ते. विचार केला काय करावं लागेल, कोणता देव आपल्याला. कारण विठ्ठल वेदांमध्ये पण नाही, कुठेच नाव नाही. मग जे जे होते देव त्यांचा विचार केला. मग पहिला घेतला इंद्र. इंद्राचं अवलोकन सुरू केलं नामदेवांनी. पाहिलं इंद्राकडे, तर इंद्राने राजा होता स्वर्गातला. आजही आपल्याला धर्म मानतात सांगतात स्वर्गाचा, आपल्याला कौतुक सांगतात. मग जर स्वर्गात तो इंद्र एवढा होता तर त्याला सगळं स्वर्गात मिळायला पाहिजे होतं. पृथ्वीवर कशाला आला? त्याने पृथ्वीवर येऊन गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्यावर वाईट नजर ठेवली आणि रीती केली त्याने. समजा की गौतम ऋषी केव्हा ध्यानाला जातात, आंघोळीला जातात, किती वेळाने येतात, काय करतात. आणि असं बघून बरोबर ते बाहेर गेले आणि तेवढ्या वेळात तो तिथे आला आणि गौतम ऋषींचं रूप घेऊन त्याने तिला फसवलं, तिचं शोषण केलं. आणि गौतम ऋषींच्या लक्षात ज्यावेळेस आला त्यावेळेस हा इंद्र राजा आता पळून गेला. याला ऋषींनी काहीच केलं नाही. पण स्त्री पहिल्यापासून अन्यायाला बळी पडत आली आणि अहिल्याला त्यांनी शाप दिला आणि अहिल्याचं काय केलं, शिळा करून टाकली. अनेक शतक अनेक युगती शिळा म्हणून पडली. जेव्हा राम गेले, रामांच्या पायाला शिळा लागली आणि मग त्या शिळेतून स्त्री झाली. अशा पद्धतीचं आपल्याला सांगितलं जातं. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. अर्ध तुला जाळा भजनाचा. इंद्राला बळी पडली. आता इंद्र राजा, आता एक पुराणांमध्ये असे लिहून ठेवलेले, राजाने स्त्रियांची इज्जत लुटायची, गोरगरिबांचं शोषण करायचं असं लिहून ठेवलेलं नाही. त्यानंतर मग आपल्या पृथ्वीवरचे राजे बरेच कसे निघाले, अनेक राजे झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे झाले नाही. म्हणून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव जगातल्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलं गेलेलं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. मग
अशी पुराणं, अशा गोष्टी आपल्या आदर्श म्हणून ठेवल्या गेल्या. म्हणून आजचे राजकारणी सुद्धा असे अनेक राजकारणी आहेत की ज्यांना अनेकदा आपण असं जाहीर बोलून आपण सज्जन लोक, पण तरी पण सांगावं लागतं. पेपरमध्ये बातम्या येतात, लोक चर्चा करतात. त्या अनेक राजकारण्यांना रोज स्त्रिया लागतात. म्हणून या महाराष्ट्राचं दुर्भाग्य की इथे हजारो स्त्रिया बेपत्ता आहेत, तिचा तपास नाही कुठे. तर हे कशामुळे? असे इंद्राचे आदर्श लोकांना आहेत आणि म्हणून आपले आदर्श सुद्धा आपण चांगले निवडले पाहिजे. नामदेवांनी तोही विचार केला. नंतर इंद्राचं अजून दुसरं उदाहरण, गोकुळामध्ये श्रीकृष्ण सगळ्यांचा आवडता देव, त्याच्यात सगळ्या लीला तिथे चाललेल्या, खेळ चाललेले. आणि मग दरवर्षी या इंद्राची पूजा गोकुळामध्ये व्हायची. त्या वर्षी श्रीकृष्णाने सांगितलं, अरे म्हणे येथे काय पूजा करतात? या गोवर्धनवर आपल्या गायी चरतात, वस्त्र आपली सगळी पोचली जातात, त्यांच्या दुधावर आपण जतन होतो, आपण गोवर्धनाची पूजा करू नये. गोवर्धनाची पूजा केली लोकांनी, पटलं लोकांना. इंद्राला आला राग. त्याने असा दो पाऊस पाडला की यांना खोडत मोडायची नाही. त्यांचे घर गळायला लागले, त्यांचं सगळं नुकसान झालं. आता कुठे जायचं? कृष्ण म्हणतो गोवर्धन उचलून. गोवर्धन उचलला त्यांनी. आता ते आज शक्य आहे का अशक्य आहे आपण विज्ञानी वर्ग लोक, पण जनता जर एकत्र आली, जनता काही करू शकते. आम्ही आवर्जून सांगतो, मालक मालक जनताच मालक. या देशाची मालक जनता आहे. आणि इथे उदाहरण आले, श्रीकृष्णाने दाखवून दिले, उचला गोवर्धन. उचललं लोकांनी गोवर्धन. लोक चिंता करायला लागले होते, विचारायला लागल्यावर गोवर्धन कसं आहे? तुम्ही फक्त काट्या लावा, मी मध्ये उभा राहतो. मध्ये उभा राहून करंगळीवर गोवर्धन पेलला. तो इंद्र खूप कोसळला. जसा आपला क्रम ताज्यात ठोकून गेला, तो बी ठोकून गेला आणि लोक वाचले. लोकांनी जय जयकार केला कृष्णाचा. असा आपला इंद्र राजा आहे. तर इंद्र सूर सुद्धा उगवायला मागे पुढे पाहत नाही. मग असे उदाहरण पाहिले की देवाशी कोपतात, असा राग करतात. त्यानंतर शिवशंकरांचं उदाहरण पाहिलं. त्यामध्ये एक कहाणी आहे. श्री राजा चांगुणा राणी चांगलं राज्य करत होते. प्रजा सुखी होती. एकच मुलगा, गोंडस मुलगा, चिलिया बाळ. सुखाने संसार असताना हे गेले तिथे त्याची परीक्षा पाहायला. त्याची परीक्षा बघायला गेले. त्याला म्हटलं आम्हाला जेवण पाहिजे. ते म्हणे वा वा या ना, जेवण करा. नाही म्हणे आठ आहे. मग काय होते? तुमच्या एकुलत्या एक मुलाचं तुम्ही उखळात कांदा द्याला, कुटा, कापा, त्याचं मांस तुकडे तुकडे करा. एवढं सगळं करत असताना डोळ्यात पाणी येता कामा नये. आणि त्याची भाजी करा. आमच्याबरोबर तुम्ही पण जेवण करा. किती अवघड आहे विचार करा. साधा आपण ऍनिमल नावाचं चॅनल पाहतो. एखाद्या गाईचं वासरू पुरामध्ये जर वाहत असेल तर ती गाय त्या पुरावर पळत जाते. त्या वासराला ती ये 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 म्हणून सांगते. माकडी सुद्धा तिला हे करते. आणि इथे आपण सगळे जाणते लोक, आपल्याला बुद्धी आहे आणि आपल्या मुलाला कापायचं. मग परीक्षेत पास झाले, मुलगा दाखला. म्हणजे दाखवलं काय की आम्ही कोणत्याही रुपयाने येऊ, तुमची परीक्षा घेऊ आणि तुम्ही आमच्या परीक्षेला उतरले पाहिजे. म्हणजे आज शिक्षित जनतेला या कहाण्या खऱ्या वाटायच्या. लुटले गेले, लुबाडले गेले, उद्ध्वस्त पण झाले. नंतर काय झालं? अत्रि मुनींची पत्नी सावित्री, तिचंही पुण्यकर्म खूप वाढलं, तिचं पावित्र्य वाढलं. म्हणून देवांच्या बायकांना चिंता पडली की अरे हिचं आपल्यापेक्षा बी नाव होतं. मग अनुसया हिचं आपल्यापेक्षाही नाव वाढलं. मग हिची परीक्षा घेतली पाहिजे म्हणून तिथे त्यांच्या नवऱ्याच्या मागे लागल्या. ती घरी देव निघाली तिची परीक्षा घ्यायला. तिलाही म्हणतात ते आम्हाला जेवण. ती म्हटली या. आणि मुलवर घरी नव्हते, हे तिघ आणि अनुसया देवी. तिनं पण अटका केली. विवश्र होऊन आम्हाला जेवण वाढायचं. ठीक आहे, अवघड आहे का? विचार करत नाही. आपण सगळे शिकलेले संस्कारी लोक, आपण ऐकतो त्या कहाण्या घेऊन चालतोय पुढे. मग ते म्हटले ठीक आहे. पण त्यांनी त्यांच्या तपस सामर्थ्यावर
अनुसयेच्या बळे तिने देव केली बाळे. तिने तिच्या पावित्र्याच्या बळावर तिघांना बाळ केलं आणि मग त्या देव्या आल्या. कुठे गेलेत आपले देव? आणि मग अनुसयेकडे जाणार होते म्हणून तिथे आले आणि आल्यानंतर अनुसयेने सांगितले तुमची बाळ बघा. तर अशा ज्या परीक्षा पाहिल्या गेल्यात बरोबर वाईट आहे. गाणी आहेत अजून सत्यनारायणाची गाणी आहे. जहाज बुडतं सत्यनारायण घातलं का जहाज वर येतं. आपल्याकडे काही लोकांनी चॅलेंज केलंय, गाडगे बाबांनी सुद्धा चॅलेंज केलं होतं की जहाज बुडलेलं काढून द्या. आपलं टायटॅनिक जहाज बुडलेलं आहे, करा बरं सत्यनारायण येईल का? तर असे विचार केला पाहिजे आपण की आपण ह्या ज्या गोष्टी करतो आपल्याजवळ पैसे नसतात, ऐकत नसते, इच्छा नसते, कोणतरी सांगतं करावं लागेल, कर्ज काढून करतात. आणि आपण आज शिकले सवरलेले सज्जन लोक आहेत. लग्न सुद्धा बघा ना, काही गरज आहे का? किती अनाट आहे कर्ज चाललेलं आहे. मोठे मोठे लग्न कशाला करतात? एखाद्याकडे पैसे असते ते केलं असेल, पण कोणी सरी घातली म्हणून यांनी दोरी घालायची. आपलं कोणी दोरी फाशी लावायची का? सरी घातली म्हणून दोरी घालू नये. तर अशा पद्धतीने समाजामध्ये जे विघातक गोष्टी होत आहेत, चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि चुकीच्या गोष्टींना बळ पण मिळतंय. एक इतिहासामध्ये एक चुकीची गोष्ट अजून फिरते कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, कारण आमच्या गुरुवाऱ्यांनी सांगितलंय कीर्तन हे मुक्त असतं, पण आपण काही खोटं बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ठिकाणी गोष्ट अशी सांगितली जाते, म्हणे गागा भट्टने महाराजांना उजव्या पायाच्या अंगठ्याने गंध लावा. शक्य आहे काय? शक्य आहे? कोणीतरी फुसफुस करायचं, फुसूर करायचं. फुसूर करतं ते पसून गेलं का आणखी मोठ्याने सांगायचं. मोठ्याने पसून गेला का पुस्तकांमध्ये लिहायचं आणि पुस्तकांमध्ये लिहिलं का आपण मोठमोठ्याने सांगायचं. काय कमाल आहे. एवढा दैदिप्यमान राजा होता, त्याला पाय लावायची कोणाची ताकद होईल का? या स्टोऱ्या आपण खपवतो भावांना. आणि म्हणून हे सगळं आपल्या माथी मारलं गेलंय. आणि मग हे मारलं का जातंय अजून? याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. एक शेतकरी होता, हुशार होता, त्याचबरोबर दक्ष पण होता. त्याच खूप पीक आलेलं होतं आणि उंदर खूप झाले. इतके उंदर झाले, उंदर आवरे ना त्याच्याकडनं. मग त्याने 2-3 पिंजरे लावले आणि त्या 2-3 पिंजऱ्यांमध्ये त्याला 20 एक उंदर सापडले. सापडल्यानंतर त्याची एक विहीर होती कोरडी, कारण आता 50-50 फूट खोदून विकेट पाणी लागत नाही. बाजूने सगळं जमिनीतलं पाणी उपसून ठेवलं, बोर करून विहिरी खोदून. विहीर कोरडी होती, ते त्या विहिरीमध्ये दिली, उंदर टाकून ठेवले. 20 एक उंदर वळवळ केली त्यांनी. त्यांना काही खायला काही मिळे ना, तिथं काही नव्हतं खायला. मग काय केलं त्यांनी? एकमेकाला खायला सुरू केलं. एकमेकाला खाता शेवटी एक उरला नाही, सगळ्यांना खायला पुरलेला होता. त्याला शोधला, त्याला पकडला खाली उतरून, त्याला पकडला आणि तिला तिथं त्याचं पीक होतं तिथे सोडलं गावली. आता त्याला काय झालं होतं? उंदर खायची सवय. तो बसला उंदर खायला. तो उंदर खायला बसला. तुम्हाला गमत कळलं का? उंदर खायला बसला. अशी आपल्याकडे भरपूर उंदर पकडलेली आहे. राजकारणी लोक अशी उंदर पकडतात आणि आपल्यामध्ये सोडून देतात आणि ते आपल्यालाच खातात, आपल्या लोकांना आपले खातात आणि बाजूने आपली लूट होत असते. यासाठी जागृत राहिलं पाहिजे. आणि म्हणून नामदेव महाराज असे जागृत होते. आणि मग त्यांनी विचार केला नामदेवांनी की आपल्याला शस्त्रधारी देव नकोत, कोणाचा खून करणारे नकोत, आपल्याला कोणावर कोपणारे देव नकोत, आपल्याला कोणावर चिडणारे देव नकोत, आपल्याला कोणाचं नुकसान करणारे देव नकोत. मग आपल्याला देव कसा पाहिजे? देवांचा देव विठ्ठल. आणि म्हणून
म्हणून अगदी गॅरंटीने नामदेव महाराज म्हणतात माझा विठ्ठल प्रचंड इतर देवांचं पाहून तोंड. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो देव एक करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे, 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 तेने विन जीवा सुख नोहे. येते के दुःखाची घराती, येते माई के दुःखाची घराती, येते माई के दुःखाची घराती, येते माई के दुःखाची घराती. ये माई आपुला तो एक देव करून घ्यावा. एक देव असावा आपला. आणि मग नामदेवांनी जे ठरवलं की आपला देव कसा पाहिजे, आपल्याला दयाळू पाहिजे, भक्तांना समजून घेणारा पाहिजे, भक्तांवर कोपणारा नसावा, प्रेम करणारा असावा, आणि आपल्याला सुद्धा त्याच्याकडे बिनधास्तपणे जावं असं वाटलं पाहिजे, गारानं मांडावं असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विठ्ठल हा देव निवडला. का निवडला तर त्याच्यामध्ये पण भक्त पुंडलिकाची कहाणी त्यांनी डोळ्यासमोर आणली. कारण पुंडलिक सुद्धा त्याचं लग्न झाल्यानंतर थोडा भरकटला होता, आई वडिलांपासून तो दूर गेला होता. पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्याने आई वडिलांची खूप सेवा केली. आई वडिलांची सेवा एवढी केली त्याने मनोभावे, तर साक्षात विठ्ठलाला सुद्धा हेवा वाटला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाच्या पंढरीचं आकर्षण आहे लोकांना. कारण तिथे भक्ती आहे. केवढी भक्ती आहे की विठ्ठलाचा भक्त असलेला पुंडलिक भेटायला गेला नाही विठ्ठलाला. इतर देवाच्या आपण कहाण्या पाहिल्या, एखाद्याने त्याचे संताप केला असता, अडचणीत आणला असता. जसं आजकालचे राजकारणी कार्यकर्त्याला अडचणीत आणतात, तो गुदमर लागायला पाया पडायला लागतो, तसं काही केलं असतं. पण विठ्ठलाने तसं केलं नाही. स्वतः गेला त्यावेळेस पाहिलं तर आपला भक्त एक आदर्श भक्त आहे, आई वडिलांची सेवा करतोय. हेवा वाटला, आनंद वाटला. त्याचं लक्ष नाही, त्याला आवाज दिला, अरे पुंडलिका
मी आलोय. ते म्हटले वा वा छान. वीट घेतली आणि फिरकवली तिकडे. त्या विटेवर विठ्ठल 28 युगांपासून उभा आहे. 28 युग झाले. आणि कसा उभा आहे? समचरण. समाचरणादृष्टी विटेवरी साधे समाचरणादृष्टी विटेवरी साधे देवानी हरी वृत्ती होते देवानी हरी वृत्ती होनी माई प्रपदान आणि लगे माई प्रपदान समचरण उभं आहे. कमरेवर हात आहे, चेहऱ्यावर हास्य आहे, प्रफुल्लित आहे, आनंद वाटतो. आणि असा आनंदी विठ्ठल नामदेव महाराजांना मिळाला. आणि मग नामदेव महाराजांनी ठरवलं की आता आपला भागवत झाला. आपला ध्वज आहे भगवा. देव आहे विठ्ठल. आणि हा विठ्ठल कसा आहे? प्रेमळ. आणि अशा प्रेमळ विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर साने गुरुजींची प्रार्थना आपल्याला आठवते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म बघा भावांनो, जीवनात आपण जन्माला आलोय. आता आपण सगळेजण, दत्तात्रय महाराज, तुम्ही पण कीर्तनकार आहात. आपण जन्माला आलोय. पुढे जन्माला युग नाही माहित नाही आपल्याला. माहितीये कोणाला? माहितीये का? पण इथे आलोय. इथे आल्यानंतर आपण एवढे पावन आणि पवित्र लोक, आपण महाराष्ट्रात या संतांच्या भूमीत जन्माला आलोय. आणि या संतांचे विचार ऐकायचे, संतांचं शिकायचे. साने गुरुजी, परमपूज्य साने गुरुजी, मातृहृदय साने गुरुजी यांच्या गीतांचा, कवितांचा अभ्यास करायचा आहे. याच्यातून आपण एक शिकायचे की आपण जन्माला पुन्हा योगाने माहित नाही, पण इथे आलोय तर भरभरून घेऊन जायचंय. कोणाचं काही घेऊन जायचं नाही, कोणाचा राग घेऊन जायचं नाही, कोणाला लुटून जायचं नाही, कोणाचं काही नुकसान नाही करायचं. तर करायचं काय? निखळ, निव्वळ आणि पवित्र प्रेम करायचंय. की जसं साने गुरुजींनी सांगितलंय की जगातला एकमेव धर्म आहे कोणता? जगावर प्रेम अर्पण करायचा. आणि तोच धर्म नामदेव महाराजांनी घेतला. आणि मग त्यांनी सांगितलंय की आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला कीर्तन करायचंय. नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी.
भक्तिमय होऊन आणि नुसतं देवभोळ होऊन मंदिरं बांधायचे, पोत्या वाचायच्या, हे करायचे. आपल्याला काय करायचंय? ज्ञानदीप लावायचा आहे जगामध्ये. कारण जनता कशी आहे? अशिक्षित आहे. बहुसंख्य लोक, बहुजन लोक अशिक्षित होते. बरोबर आहे ना आजी? नेमन करा सांगायला ना मी काही चुकायचं नाही राहिलं. जमच का मला बोला ना? हा धन्यवाद. नाही मला पहिला प्रसंग कसे त्या आजीने यामध्ये काय सांगितलं आहे ना भाऊ, काही पटीने राहिलं पाहिजे. भगवान दादा बरोबर आहे का? बरोबर. तर ज्ञानदीप लावायचा आणि मग त्यासाठी मेहनत घेतली नामदेवांनी. काय मेहनत घेतली? गावागावामध्ये भजनी मंडळ स्थापन केले, तयार केले. स्थापन करणं म्हणण्यापेक्षा आपण तयार केले. आणि मग त्यांना तयार केल्यानंतर काय करायचंय? त्यांनी काकांसारखे पेटी वाजवायची, आपले डॉक्टरांसारखे तबला वाजवायचा आहे, दत्तात्रय महाराजांसारखे गायक पाहिजे, एवढे अनुभवी सरांसारखे सगळ्यांसारखे तालगरी पाहिजे, आपला खैरनासारखे गायक पाहिजे. सगळ्यांनी खाली बसायचं असं समान ताल आणि मस्त आनंदाने भजन म्हणायचे. मग याच्यामध्ये असं नाही सर गायन म्हणणारा भारी का पेटी वाजवणारा भारी, मध्ये तबल्यावाला म्हणून मी तर सगळ्यात भारी, असं काही नव्हतं. सगळे कसे होते? समान. समानतेची शिकवण इथेच पाया घातला नामदेव महाराज. आणि मग काय गायचं? मग आम्ही अनुभवातून भजन देतो तुम्हाला, अभंग देतो. आणि मग असे अभंग दिले. सगळ्या संतांना सांगितलं. संतांची मांदियाळी कशी आता इथे आपली मांदियाळी जमली. उल्हासदादांच्या प्रेरणेने, त्यांच्या अथक प्रयत्नाने ही कशी मांदियाळी बनले. सगळे कीर्तनकार जमले आणि एवढं आनंदमय वातावरणामध्ये मस्तपैकी सगळं चाललेलं आहे. देवाचं नामस्मरण चाललंय, आनंद चाललेला आहे. आणि मग असा आनंद घ्यायचा तर सगळ्या संतांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला येणारे अभंग लिहा. त्यावेळी त्यांच्या बरोबरचे जेवढे होते, जनाबाई होत्या, चोखा मेळा होते, सावता महाराज होते, जेवढे होते तेवढ्यांनी अभंग लिहिले. तर ते अभंग मस्त तालासुरामध्ये हे भजनी मंडळ गावोगावी गायचे आणि जागोजागी मग अशी कीर्तन व्हायची. आणि मग वर्षातून एकदा सगळ्यांनी कुठे यायचं? पंढरपूरला यायचं. चंद्रभागेच्या तीरी वाघा मंतरी तो विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी वाघा मंतरी तो विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. तेव्हापासूनच म्हटलेलं दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. हे एवढं लाजर साजर गोड रूप पाहण्यासाठी आजही तेव्हापासून 13व्या शतकापासून तर आज 21वे शतक आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक जातात. 10-10, 15-15 लाख लोक जातात. कुठेही चेंगराचेंगरी नाही. घोरपडे सर, कुठेही चेंगराचेंगरी नाही. कुठेही कोणाचा विनयभंग नाही, कोणाची चोरी नाही. किती शिस्तबद्ध, किती प्रेमाने, किती देवाच्या नामस्मरणामध्ये. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठ्ठल उभा कसा राहिला उभा कसा राहिला विठ्ठल उभा कसा राहिला. विटेवरी कसा उभा राहिला. लोक बघायला जातात, भेटायला जातात, आनंद घेतात, आनंद देतात. नाही तर तुम्ही बघा कुंभमेळे होतात दर 4 वर्षांनी, 12 वर्षांनी आपल्या नाशिकला होतो. प्रत्येक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडतातच. तरी लोक तिथं जातातच दर्शा मारत. काही मिळतं का तिथे? काय मिळतं? शेवटी दृश्य तुम्ही तिथं जाऊन जर बघितले
तर तुमच्या लक्षात येईल की काय चाललंय. तर जागा व्हा. अजून एक ठिकाणावर आणा डोकं. 800 वर्षापूर्वी नामदेवांनी सांगितलं आणि 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तरी आपलं डोकं ठिकाणावर येत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना जबाबदारी घ्यायची की हे विठ्ठलाचं नामस्मरण कारण का करायचंय, कारण विठू सगळ्या भक्तांचं कल्याण करतो, भक्तांकडे पाहतो, तो लेकुरवाळा आहे. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, लेकुरवाळा मेरा, लेकुरवाळा मेरा, विठू माझा लेकुरवाळा विठ्ठल आहे. सगळ्या भक्तांना, सगळ्या संतांना तो कोणाला कड्यावर, कोणाला खांद्यावर, कोणाला मांडीवर घेतो आणि सगळ्यांना प्रेम देतो. असा विठ्ठल सगळ्यांनी पाहिल्यामुळे लोक आजही म्हणतात, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती. आपल्या आई वडिलांमध्ये सुद्धा विठ्ठलाची मूर्ती बघा. तुका म्हणे माय बापे, का म्हणे माय बापे, का म्हणे माय बापे, का म्हणे माय बापे, अवधी देवाची रूपे, अवधी देवाची रूपे, अवधी देवाची रूपे, आई बाप देवाचं रूप आहे. वारकरी संप्रदाय ठासून सांगतो, जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, जे खरे वारकरी कीर्तनकार असतील, ते कीर्तनामध्ये आई वडिलांची सेवा करा असं ठासून सांगतात. कारण संतांचा उपदेश आहे. तुम्ही जर इतर पोथ्या पुराण पाहिले तर त्याच्यामध्ये चमत्कार, दक्षिणा, दान कोणाला द्या, धर्मडागांना द्या आणि लुटा. तसं इथे काहीच नाही. इथे कोणतेही यज्ञ याग विधी नाही, इथे कोणतेही मंत्र स्तोत्र नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, 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 मायाची उपाधी संपदन, मायाची उपाधी संपदन, मायाची उपाधी संपदन. इथे कोणतेही योग याग विधी नाही. योग याग विधी येणे नोहेची सिद्धी, मायाची उपाधी दंभ धर्म. कोणी सांगितलंय? ज्ञानेश्वर माऊलींनी. कोणी असं आयऱ्या गैऱ्यांनी सांगितलं? ज्ञान यांचा राजा गुरु झालेले आणि त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून आपण आता ऐकलं पाहिजे. आता नामदेव महाराजांनी विठ्ठल सांगितल्यानंतर आपल्याला काही शंका घ्यायचं कारण आहे का? आता काय हो सांगताय? साक्षात ज्ञानेश्वर माऊली. आपण आता दत्त महाराजांच्या मंदिरात आहोत. नाथ संप्रदायाचे शेवटचे नाथ कोण होते? निवृत्तीनाथ होते. आणि निवृत्तीनाथ कोणाचे गुरु? ज्ञानदेवांचे. पुढे तो नाथ संप्रदाय चालू राहिले होता. पण ज्ञानदेवांनी सुद्धा अभ्यास केला, बघितलं, नामदेवांची चर्चा केली आणि नामदेवांनी जे सगळे निकष लावून हा वारकरी संप्रदाय उभा केला होता आणि विठ्ठल स्वीकारला होता. तर ज्ञानदेवांनी सुद्धा स्वीकारला. तर ज्ञानियांच्या राजाने जर एवढं चिकित्सा करून स्वीकारले तर आपल्याला आता चिकित्सा करायची गरज आहे का?
संतो में कधी शक नाही करत. तेच आपल्याला सांगतात ते. आता बघा शेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय महाराष्ट्र? जानजो छानजो मानतो. पशेच मानजो. किती भारी सांगितलंय. जाणून घ्या, समजून घ्या, तरच मान. म्हणजे काय? चिकित्सा करा. आपल्याला विवेकानंद सुद्धा म्हणतात चिकित्सा करा. पण आता संतांनी एवढी चिकित्सा करून ठेवली आहे, आणखी चिकित्सा करत बसायचं का? आता पुढचा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. आणि म्हणून संतांचं ऐकायचंय. कारण समाज आता पतनाकडे चाललेला आहे. आणि या पतन होणारा समाज जर वाचवायचा असेल तर आपल्याला संतांचे विचार ठासून स्वीकारावे लागतील. त्याच्यावर ठासून मांडावं लागेल आणि ते आपल्या मनात बिंबवावं लागेल. पहिल्याने आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला प्रथम सगळ्यांना निर्व्यसनी, चारित्र्यवान, चांगलं जीवन जगावं लागेल. आणि मग समाज आपल्याकडे बघेल आणि समाजाला सुद्धा आपण चारित्र्यवान समाज घडवण्यामध्ये आपण काम करू. आणि अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला हे सांगितलंय की योग याग विधी येणे नोव्हे ते सिद्धी, वायाची उपाधी तंब धर्म. सगळं खोटं आहे ते. वाया नाही ते, करू नका. एवढं ठासून सांगितलंय. आणि म्हणून तुकोबा महाराजांनी, तुकाराम महाराजांनी विठ्ठल स्वीकारला आणि आपल्याला उपदेश केलाय. महाराज पहिल्या चरणात सांगतात. एक गावे आम्ही, एक गावे आम्ही, एक गावे आम्ही, विठ्ठलाचे नाव. एक गावे आम्ही, एक गावे आम्ही, एक गावे आम्ही, विठ्ठलाचे मला असं उत्साह येतो बरं का. तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर काही म्हणू नका. पण मला मस्त वाटतंय. एवढा भारी आवाज आहे, एवढे डॉक्टरेट मृदुंगाचार्य आहे. तर आता आपल्याला सगळ्यांना पटलंच. कारण एकच देव का आपल्याला बजायचा आहे, एकच विठ्ठल का बजायचा आहे. आणि तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलं, आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग आता विठ्ठल भजत असताना, विठ्ठलाचं नामस्मरण घेत असताना, कारण नामस्मरण घेतल्याने सगळे पाप धुतली जाणार आहे. ते बाकीचं असं म्हणत नाही. पूजा अर्चा करा म्हणजे काहीतरी देवाचं हे करत बसा, मंत्र म्हणत बसा नाही. नामस्मरण करा. मग एवढं नामस्मरण सांगितलंय आपल्याला.
मग हे करत असताना अनेक मार्ग आहेत की जे आपल्याला प्रकट होतात. कारण आपल्याला बघा, एका दिवस आपण आजारी पडलो, साधं इंजेक्शन 2-4 दिवसाच्या गोळ्यावर नीट झालं तर ठीक. पण जर 15 दिवस जरी आजार लांबला तरी पण विचारतं कार भाऊ बघा खोकली राहणार आहे कधीच ना. हा ना, त्या डॉक्टरकडे गेली काही बोलणार नाही. मग तो सांगतो त्याकडे जाईल, तो बोलता हुशार, त्याच्याकडे बी जातात, तो बी देतो गोळ्या. नंतर इकडून कोणतरी ताई भेटते, भाऊने बोलता कधी ना खोकलाही राहिला, त्या बाईला सांगते त्याच्या बाईला या बाबाकडे जा, मग तो बाबाकडे बी जातो. म्हणजे सगळ्या डॉक्टरांच्या गोळ्या खात बसतो आणि ठिकाणा कुठे लागत नाही. तसंच इथे पण होतं. हा देव प्रसन्न होतो, तो देव प्रसन्न होतो. आपल्याला देवानं ठिकाणी करायची, देव आपलेच आहे, पण आपण कुठपर्यंत वाद जायचं, कुठेतरी थांबलं पाहिजे. इथे गोरपडे सर आपल्या इकडे सुरुवातीला मागे भद्रा मारुतीचा प्रस्ताव, भद्रा मारुती सापडला, 5 फेऱ्या मारायचे लोक, 5 शनिवार जायचं. मी पण गेलो बरं का. मग भद्रा मारुती राहिलं, कुबेर भंडा, होय गाड्याच्या गाड्या कुबेर भंडा. आता कुठे जात आहे? खाटू श्यामजी, एक शेवट गेले. काही गरज आहे का एवढ्याला दूर जायची? जवळच आहे. फक्त काय करायचंय? हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. कारण एवढ्या देवांकडे जायचंय, पुण्य कमवायला जातात, पुण्य मिळवायला जातात, काहीतरी चांगलं होईल, काहीतरी होईल. पण ज्ञानेश्वर माऊलींनी कसं सांगितलं, अरे घरी बसूनच तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तोंडातून म्हणा, फक्त तोंडाद्वारे पुण्य पुण्य आहे तुमच्याकडे. कायिक वैसानी करायत चित्त, कायिक वैसानी करायत चित्त, कायिक वैसानी करायत चित्त, कायिक वैसानी एकचित्त करा, एकाग्र व्हा, देवाचं नामस्मरण करा. आणि काय करायचंय? आपल्या घरामध्येच देवार आहे, त्याच्या समोर जरी म्हटलं, देवाचं नामस्मरण जरी केलं, देवाचे द्वारी उभा देवाचे द्वारी उभा मुक्ती मिळवण्यासाठी, जन्मजन्माचा फेरा चुकवण्यासाठी कुठेच जायची गरज नाही. देवाच्या द्वारी क्षणभर उभं राहायचे, सगळं काही मिळतंय. आणि ठासून सांगितलं, अधिकार वाणीने सांगितलंय, एवढ्या महान लोकांनी सांगितलंय, त्यात आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर आपले काय होते? लूट होते. ज्यात आपण पाहिलं नाशिकमध्ये, नाशिक किती आपलं जवळ, खराब बाबा, किती खराब बाबा निघाला तो. हजारो स्त्रियांना शोषण करून टाकलं. आणि कोणी अशिक्षित स्त्रिया होत्या का? शिकल्या सवरलेल्या, आणि काय व्हायला गेल्या? मंत्री व्हायचं तिंना. काय कमाल, काय काय योग, काय काय हे केले. आणि त्या बाबाजवळ 2000 कोटीपेक्षा जास्त बाबा. सरांनी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं ना, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणते साधू. सगळ्या विषयांचे सोहळे नालायकांनी साजरे केले. आणि वरून महाराज, आणि एवढं सगळं पवित्र महाराष्ट्र, तिथे आणखी बाहेरचे येतात, ते उत्तर प्रदेशातले येडे गबाळे, आणि ते शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सांगतात. अरे आमचा इतिहास आम्हाला माहिती का? तुम्ही सांगा आम्हाला. तुम्हाला तुमचा युपी बिहारचं तिकडचं माहिती सगळी. इथं आमच्या महाराष्ट्रातून पोटं भरून राहिले, त्यांच्या पोटं भरण्याचं तिथे बघा काय करता येते. तुम्ही इथे येऊन आमच्या महाराजांचा इतिहास कशाला खराब करता?
पिळा टोपी माळा पिते ग बाळे पिळा टोपी माळा पिते ग बाळे आम्ही गोवळ तुझ्यासाठी टिळा टोपी माळा देवाचं गबाळ आणि हे गबाळे लोक आपल्यासारख्या सुसंस्कृत लोकांना भरकटवताय. आपण सावध असलं पाहिजे. आपण तर आहोत सावध. आपण सगळे हुशार लोक आहोत समाजातले. कारण इतर लोक लुटले जातात याच्याने आपण व्याकुळ आहोत. आपलं मातृहृदय आहोत आपण खऱ्या अर्थाने. बुडती हे जन न देखावे डोळा 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 तो कळवळा मनोनिया तो कळवळा मनोनिया तो कळवळा मनोनिया. बुडून चालले तू वाहून चालले वाईट वाटतं म्हणून कळवळ येतो. तुकाराम महाराज नाही त्यामुळे कळवळ आला. आपणही तसेच कळवळतोय की बाबा सुधरा रे, समजून घ्या रे. एवढ्या सगळे आम्ही शिकलेले लोक आहेत. आता इथे सगळी माती आहे. आता तरी समजा, आता तरी वारकरी संप्रदायाकडे वळा आणि खरं समजून घ्या. तर लूट कशी असते. आता पाप पुण्यबद्दल सांगितलं जातं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक उदाहरण सांगितलेलं आहे. सांगू का? त्यांचं स्पष्ट असायचं लिखाण. महात्मा ज्योतिबा फुलेंनी कधीही आडपडदा ठेवला नाही मत मांडताना, विचार मांडताना. तर हे जे पाप पुण्य जे आहे ना, एक शेतकरी कुटुंब गावामध्ये राहत होतं. त्या गावात एक 2-3 घर ब्राह्मण होते. त्या बाईचं दूध पिऊन जायची मांजर. घरातून दूध पिऊन जायची. मग बाईने त्या मांजरीची खोड मोडायची ठरवलं की येथे रोज दूध पिऊन राहिली, हिची खोड मोडली पाहिजे. म्हणून एक दिवशी टपून बसली. मांजर आली आणि फुकणी मारून गेली. पण ती फुकणी अशी वर मावर बसली, मांजरीच्या पिकअप तर म्हणून मोडून गेली. आता मांजर गेली घरामध्ये. गल्लीच्या बाया जपल्या ना, बापरे मांजर वाटतं की, मांजर वाटतं की, मांजर वाटतं की. सगळा गावभर बाबा ब्राह्मण देव तिकडून चालले होते. ते बी आले सरकार. सगळ्यांना बाजूला केलं. बापरे मांजर मारून टाकली. अहो बापच बाप. त्यांची नलीव गेली बाई. ती म्हणजे देवा मी मुद्दाम नाही मारली, ती मरून गेली होती. मी फक्त ती मारायला गेली, मरून गेली, तिने मारली. ते काहीच सांगू नका म्हणे. मांजर मिली पाप झाले. मग आता काय करायचं म्हणे. आता पाप फेडायला एक करावं. गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना जेवायला बोलवा. ते तुमच्या घरी जेवतील. जेवण झाल्यानंतर मात्र पुढचा विधी सांगितलं. मग बोलवल्यानंतर ते ब्राह्मण म्हणजे पूर्वी तसं होतं बरं का. सगळे ब्राह्मण आले. यांच्या घरी यांचा सगळा किचन वापरला. हे सगळे पोरं बाळा असे बाहेर बाजूला आणि ते स्वयंपाक करतायत. स्वयंपाक झाला. येथेच जेवण झालं. येथेच जेवण झाल्यानंतर यांचे पोरं उपाशी ठेवायचे. म्हणजे आता हा उरलेला प्रसाद खाऊन घ्या. खाल्ला मग प्रसाद म्हणून सगळ्यांनी थोडा 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 थोडा. मग आता पुढचा कार्यक्रम सांगितला. मुसळ आणा. मुसळ माहितीये ना. मुसळ आणलं म्हणे. धराय मुसळ आणि मुसळ पूजेनिमित्त धान्य टाका. ते आम्हाला धान्य. आता त्याच्याकडे बिचाऱ्याकडे होते 8-10 होते. एका खोलीमध्ये धरलं मुसळ उभं. 8-10 होते तेव्हा चिरून गेले. मग आता काय करायचं. शेजारचे बी आणा, इकडचे बी आणा, भाऊबंधांचे बी आणा. 8-10 पोते आणलं. त्यावेळेस ते मुसळ धान्यात बुजलं गेलं. द्या म्हणे दिलं दान. तो बिचारा कर्जबाजारी येऊन गेला ना. एवढं सगळ्यांचं धान्य उचलून गेलं. कधी फेडेल. काही दिवस गेले. त्या ब्राह्मणाकडे ब्राह्मणाच्या बायकोकडून मांजर मोडून जाईल. तिथं बी गाव जमा होतं. मग हा जाऊन उभा राहतो. याची बायको बी आली. आता काय करा. मग काय करतात म्हणून पाहिलं त्यांनी. मग जेवण करायचं. त्यांचे 2-3
2-3 घर होते, त्यांनी त्यांचं जेवण केलं, सगळ्यांनी पाहिलं. मग आता पुढची पूजा काय? आणा म्हणे मुसळ आणलं, आडवं ठेवलं. काय केलं? आडवं ठेवलं. तगरीवर दांड्यातच मुसळ घालून केलं. त्या म्हणे येता. मग तो शेतकरी म्हणे, हो म्हणे, माझ्या वेळेस असं उभं लागलं होतं म्हणे. मग तू येणार आहे ना म्हणे. मग कस काय? आता तुला आम्ही सांगितलं होतं मुसळ झाकेपर्यंत टाकले दे, तुला उभं राहावं का म्हणे. असा आपला वेडपटपणाचा फायदा शेतकरी लोक आणि आपण अशिक्षित लोक लुटले गेलो, असं ज्योतिबा फुलेंनी त्याच्या उदाहरणात सांगितलंय. असंच आता आपल्याला वेगवेगळे धर्मठग आपल्याला ठगवता आहेत. आपल्या बघा आता वेगळे मार्ग निघाले. ऑनलाईन याच्यात लुटतात. आता चांगले शिकलेल्या लोकांना बी लुटून घेतात. सांगा ओटीपी, तिला ओटीपी काढले पैसे. तर असे लुटारू सतत आहे. याच्यावर आपल्याला जागृत राहिलं पाहिजे. या ज्या छोट्या छोट्या वाटा आहेत आपल्याला लुटण्याच्या, या तुकाराम महाराजांनी त्यावेळेस बुजल्या होत्या, पण आता आपल्याला त्या बुजाव्या लागतील. अजून एक निघालेलं आहे डोळ्यांचं. डोळे चष्मा जाईल म्हणे, चष्मा. डॉक्टर लाइन यांची व्हिडिओ दाखवली जाते. ते लुटारू बरोबर करतात ते. आणि ते डॉक्टर लाइन म्हणतात, मैं अभी नीचे नंबर दूंगा व्हिडिओ के नीचे, आणि तो नंबर राहतो त्यांचा 2500चं औषध. आणि ते 2500चं औषध आपण तिथे दाबतो, ते आपल्याला फोन करतात, आपल्याला सांगतात तुम्ही पैसे पाठवा, आम्ही लगेच तुम्हाला औषध पाठवतो. आपण ते पाठवतो, कारण डोळे नीट होते, चष्मा जाईल, काहीच गरज राहणार नाही. पण ते फेक आहे. तर अशा फेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत, आपल्याला लुटतायत. लुटीचे मार्ग आपण बंद केले पाहिजे. हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय दुसऱ्या चरणात. म्हणून या वाटा सूक्ष्म म्हणून या वाटा Jai
अध्यात्मातच याच्यातच नाही. राज्यकारभार जर करायचा आहे तर राज्यकारभारात सुद्धा आपल्याला निवडणुकांमध्ये देवाची नावं घेऊन देवाच्या नावाने मत मागून पैसा वाटून आपल्याला भुलवलं जातं. आपण भुलतो तेवढ्या क्षणापुरतं आपले मती गुंग होऊन जाते. जर तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओ दाखवली जाते 2000 रुपये टाका म्हणतात, आपण टाकतो किती देतो, तशी गुंगी येते आपल्याला आणि ती गुंगी आणण्यासाठी आपल्याला 500-1000 रुपये दिले जातात नशाचं नोटीची. आणि आपण डोळे झाकून मतदान करतो आणि मग ही आपली जी स्थिती आहे ही स्थिती जशीच्या तशी चालू राहते. म्हणून संतांनी जे सांगितलंय की या सूक्ष्म वाटा मोडून असतात, स्वच्छ सुंदर चांगलं जीवन जगा. आणि ते जगण्यासाठी जे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये टाळ बोले चिपळीला टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. देवानीच्या दारी रंगला भंग. देवानीच्या दारी रंगला भंग. देवानीच्या दारी रंगला टाळ चिपल्या मृदुंग पकवाज विना यांचा जो आवाज यांचा जो नाद महाराज म्हणतात की इतका मंजूळ आवाज येतो, इतका मंजूळ मधुर आवाज आहे. एकदा माझी विनंती आहे मृदुंगाचार्यांना, एकदा मृदुंग आणि टाळाचं असं मंजूळ असं थोडस वातावरण झालं पाहिजे काही सेकंद तरी थोडस. ऋणू झुणू रे भ्रमरा अक्षरशः ब्रह्मरस पिण्याचा आनंद मिळतो. नाही तर आता वाज आहेत आपल्याकडे माऊली, कोणता वाजा आहे आपल्याला आवडतो? डीजे. म्हणजे हे वाजल्यावर आपल्याला ब्रह्मरस पिण्याचा आनंद मिळतो. पण तो कोणता रस पिल्यावर नाचतात त्याच्यावर अशी जीभ करून नाचतात. राक्षस दिसतात तसे राक्षस डीजेवर. त्यांना ब्रह्मरसाचा आनंद कळेल का? इथे ब्रह्मरस मिळतो. ब्रह्मरस लक्षात घ्या, शरीर जे आहे नामदेव महाराजांनी सांगितलंय काया ही पंढरी आत्मा. मंदिरांचा सुद्धा पुरस्कार केलेला नाही आपल्या संतांनी. संत पुढे मंदिराने मागत फिरले. आत जागृत करा आत. तुकाराम महाराज म्हणतात मूढ जना देही देव गावा. देव देहात देहात देव देहात देहात देव देहात हे जे आहे शरीरात बघा, आम्ही विपश्ची साधक सुद्धा विपश्यना करतो. रोज 1 तास
विपश्यना करतो आम्ही, तर विपश्यना करत असताना मन शरीरामधून फिरवायचे, वेगवेगळे लहरी आपल्याला जाणवतात, तरंग जाणवतात, वेगवेगळा अनुभव येतो. आणि ते गोयंका बुद्धी सांगतात आकर्षित मत, जर चांगल्या संवेदना जागृत झाल्या तर उसकी इच्छा मत करो, तटस्थ भाव से देखो. अगर वेदना हो तो तिरस्कार भी मत करो, तटस्थ भाव से देखो. तटस्थ भावाने म्हणजे का, प्रज्ञा स्थिर झाली पाहिजे, स्थित प्रज्ञाकडे आपण गेलं पाहिजे. प्रज्ञा स्थिर ज्या वेळेस होईल त्यावेळेस हा ब्रह्मरसाचा आनंद मिळतो. आणि हा ब्रह्मरस आपल्याला नामस्मरणातून मिळणार आणि भजनातून मिळणार आहे. तर लावून मृदंगा क्रोधे काळा गोड. नामस्मरण करतो, त्या नामात तल्लीन होतो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने देवाची अनुभूती होते. आपल्या शरीरातच मंदिर आहे. साने गुरुजी म्हणतात, देह मंदिर चित्त मंदिर एकतेची प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. नित्य आराधना करा, सत्य सुंदर तुम्हाला सतत जाणवत राहील. तर आपण भजन करूया. विठोबा नामस्मरण तर आपण केलंय. आपण बघितलं की तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आपल्याला नाम घ्यायचंय, एकाच देवाचं नाम घ्यायचं. पण पापातून मुक्ती मिळेल का? गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलंय, तुमच्या जीवनात कोणतीही समस्या आली तर ती समस्या पहिल्याने समजून घ्या.
जसं आता आपण बघितलं संत सेवाला महाराजांनी सांगितलं तसं. समस्या समजून घ्या, समस्येच्या मुळापर्यंत जा, समस्येचं निराकरण कसं केलं जाईल याच्यावर विचार करा, निराकरण करा आणि त्या समस्येतून मुक्त व्हा. पापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला दृष्टांत आपल्या रामायणातला देता येईल की वाल्याकोळी त्यांनी माणसं मारायचा संकल्प केला होता जंगलामध्ये, जो येईल त्याला मारायचं. मग किती मारले कसं कळेल, तर एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले? 7 रांजण भरले. आमच्या इथंच आहे बरं का, रांजणगाव पण इथंच आहे आणि वालदेरीच्या जंगलात केलं असं सांगतात. वाल्या कोळ्याने केली होती पापे गणित, रामनामाने वाल्या तो झाला पुनीत. झाली गणती होत्याची तपस्वी मुनी, झाली गणती होत्याची तपस्वी मुनी. राम आधी रामायण त्याने लिहिले खरे, राम